कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्षमध्ये तुमचा स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार. आज माझी सकाळचीच बत्ती चालली लावून आणि छान गोंड्यांची फुलं मी घातले देवाला. मस्त वाटतं, छान असतं. कधी लावली? बघा आली मॅडम आमची. AC लावली आहे ना आज. मला म्हणजे गरम व्हायला लागलाय तर मी बोलली चला थोडा वेळ AC लावूया करून. आणि मॅडमने आणली आता दही. ही बघा आता ती. तर चला आजच्या जेवणामध्ये आहे समोसा बाहेरनं आणलेला आणि या मिरच्या, चटणी, हिरवी चटणी आणि ही दही. आणि आमचा सर्व जेवण मंगळवारचं आहे. ही डाळ मंगळवारची आहे, ही भाजीसुद्धा मंगळवारची आहे आणि हा भात मात्र आमचा रात्रीचा आहे. बस झालं एवढा जेवण काफी आम्हाला. काय योगिनी? बरोबर ना? आता योगिनीचं समोसा संपलाय. आता मॅडम घेणार आहे भात. बरोबर. आता वाजले 2:15 वाजले. आता 3:15 नंतर मग आम्ही घरातलं कामं चालू करू. तर चला आता मी जेवून घेते. आणि समोसा हलकासा गरम आहे. ठीक आहे. चला जेवूया आता. तर चला आता तयार झाले आणि आता मी चालले दादरला. मेन गोष्ट आमचा कचऱ्याचा डबा आहे ना तो तुटला आहे. आणि आम्ही पायाने झाकण उघडतो ना तर आता मला हाताने उघडायला लागतो. आणि मला लय कंटाळा आला आहे. म्हणजे तुटलेली वस्तू कुठलीही घरात ठेवायलाच मला आवडत नाही. हे महिना झाला तो डबा तुटला आहे. आज आणेल असं करते पण तो आणायलाच टाईम नाही भेटत. तर मी चला आज फायनली मिस्टरांना बोललेली जरा संध्याकाळी तुम्ही लवकर या म्हणजे आपण दादरला जाऊन डबा घेऊन येऊया कचऱ्याचा. आणि थोडी भाजी पण आणायची. कांदे, बटाटे, टमॅटो सर्व संपले. तर जाऊया आता दादरला. मस्त की छान डबा घेऊन येते कचऱ्याचा आणि भाजी पण घेऊन येते जमेल तेवढं. म्हणजे बघूया. तर चला बघा मी तुम्हाला दाखवते. कबूतर खाना पुरा पॅक झालाय. काय पहिल्यासारखं दादर असं राहिलंच नाही. पुरा पॅक कबूतरखाना. पैसे. फायनली मी आली दादरवरना. मेन गोष्ट मी जाताना अर्धा दादर तर बंद होतो. हाय म्हणजे माझ्या घरातनं दादर तर 15-20 मिनटं लागतात बाईकने जायला. तरी पण तो बंदच होतो. आजकाल दादरमध्ये काय राहिलं नाही पहिल्यासारखं. फेरी म्हणजे असे रस्त्यावर बसणारे असतात ना ते कोण बसतच नाही. सर्व फेरीवाल्यांना उठून टाकतात पोलीस. नुसती गाडी या साईडनी येत असते नाही तर त्या साईडने. कांदे बटाटे संपलेले ते घेऊन आले. टॅमॅटो घेऊन आले. परत आज मी कढीपत्ता घेऊन आली. कढीपत्ता मला कढीपत्ता संपलेला माझ्याकडे बघा. मस्त. पहिला 5 रुपयाला हा एवढा भेटायचा. आता एवढा 10 रुपयाला भेटतो. 2 घेऊन आली मी 20 रुपयाचे कढीपत्ता. आणि कोथिंबीर घेऊन आले 50 रुपयाचे 2. ती म्हणालेली होती 30ला. मी बोलली नाही 50ला 2 दे बाबा. आणि विनी आणले माझ्या आवडीचे जांभूल. मिस्टर तुम्ही पहिला जांभूल घेऊन यायचे ना. तुम्ही तिथे कामाला होते तर झाडात पडायचे बघा. किती आता मध्ये हा सीझन आहे पडतात. भरून आणलेली एकाने मग ऑफिस मध्ये मान ना. अरे यार मला आवडतात. ह्या 150 रुपयाचे अर्धा किलोचे आणले मी. 150 रुपयाचे एवढीशे. हा हे 150 रुपयाचे अर्धा किलोचे जांभूल आणले बघा. मला लय आवडतात. मस्त लागतात गोड आणि चांगले असतात जांभूल खाल्ले तर. आणि चणे आणले ते पण मला आवडतात खायला मध्ये बच्चर. आणि आमची खूप दिवस झाले बडीशेप संपलेली. परत बदाम संपलेले बदाम. आता हे बदाम मी फायनली त्याच्यासाठी गेलेली ते मी घेऊन आले. पण अशा पद्धतीत आणलंय आणि छान वाटतं मला. मी काय शूट नाही केलं कारण ना ते लोक लय गडबडीत होतं.
आणि मला म्हणजे शूट करायला मी असे शूट करत बसली असते ना, ते लोकांनी मला व्यवस्थित हँडल पण नाही केलं असतं, मला आगेच्या करून. म्हणून मी काय शूट नाही केला. ते मला भेटलं, वाटलं, ते मी घेतलं. म्हणजे असे बघितले मी 2-3 कचऱ्याचे डबे, पण मला हा बेस्ट वाटला डबा. फायनली आणलाय आणि असा आहे तो. याच्या आतमध्ये थैली पण अशीच होती, तो लय गडबडीत होता पहिल्या. आणि ह्याच्यात ना डबल हे बघा, छान वाटतो ना. आपण असा पण वापरू शकतो आणि असा पण हे असं आणि हे असं करणं गरजेचं आहे पायाने, मग ते असं ओपन होतं. असं उद्यापासून हा कचऱ्याचा डबा आम्ही वापरायला घेऊ. हा मला कितीला पडला माहिती आहे का हा डबा? हा 600 रुपये बोलत होता तो, पण आम्हाला त्यांनी 450ला दिला. असा हा कचऱ्याचा डबा फायनली आम्ही घेतली. आतमध्ये बघा मी अशी थैली लावते कचऱ्याच्या डब्यामध्ये आतमध्ये. आता त्या डब्यात होती ना थैली, तीच थैली या डब्याला लावून घेतली, म्हणजे उद्यापासून वापरायला होईल हा डबा. आणि हा असा ओपन केला तर असा बरा, म्हणजे डबा पायाने ओपन करणार आहे तसे पायानेच ओपन करतात. तो झाकण तुटलाय तरी पण असा एक तंगडा वरती करतात आणि मिस्टर ओपन करतात. त्या दोघी पण माहितीये, आम्ही तर हाताने असं करते. हो, डेमो दाखवते बघा. असं ओपन करतात, असं टाकतात. ही पण दाखवते यासाठी मी पण. आणि मी नाही बघा, मी पाय फक्त अंगठा लावते. आता मी अंगठा लावेल, पण मी असं ओपन करते. आता तुटलेला डब्याचं सांगतात, तुटलेला डबा आहे ना त्याचा. तर हा छान आहे, आवडला मला. फायनली कचऱ्याचा डबा घेऊन आली आहे विद्या राणी. आता मिस्टर गेले जेवण आणायला. हॉटेलमध्ये आम्ही घरातनं ऑर्डर दिली आणि मग ते आणायला गेले. आता मी ते चाकू आणलेले होते, हे बघा, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आणि असा ट्रे आहे माझ्याकडे, त्याच्यात ठेवले. इथे टॅमॅटो सुद्धा धुवून घेतले. आता मडकं भरायचं आहे, तो भरून घेईल मी आता. आणि मी आज तेल तयार करते, तो म्हणजे घरातच तयार करते. कारण माझे केस आहे ना खूप डॅमेज झाले आणि खूप जातात. एक तरी असं फणी मारली ना तर भरपूर केस जातात. तर आता मला दाखवते मी काय केलं. छोटासा टोप आहे आणि त्याच्यात मी टाकले कढीपत्ता, कांदा आणि आपली मेथीचे दाणे. आता एक छानपैकी मी तेलामध्ये नाही ना असं हे करून घेणार आहे. आणि मग हा तेल आहे ना मी डोक्याचं मसाज करणार आहे, डोक्याला म्हणजे केसांना लावणार, छान मसाज करणार आहे. हे बघा, मी एका रीलमध्ये बघितलेलं, आपण कांदा, कढीपत्ता आणि मेथीचे दाणे टाकले ना तर तेलामध्ये हे सर्व असं बाजूला काढून घ्यायचं आणि हा तेल येईल ना त्याचा मसाज करायचा. मी जास्ती नाही, थोडंच घेतलं तेल. उरलेलं तेल मिस्टरांना लावेल, थोडा मसाज त्यांना पण देईल आणि नेत्राला पण लावेल. आता गॅस बंद करून घेते. पहिल्यांदा बनवते, पहिल्यांदा त्याचं तेल घेणार आहे मी थोड्या वेळाने. हे थंड होऊन दे, पण झाकण लावून ठेवते. नाही म्हणतानी की मी बनवते जेवण असं म्हणतानी सुद्धा आमच्याकडे आलंय जेवण. तर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय मागवलं ते. सर्वात पहिला ही चटणी, ती मला लय आवडते या राईस बरं खायला. सजवन चटणी बोलतात ना मिस्टर याला. आणि हो आहे मशरूम पनीर. परत हा लोणचा, कांदा, मला ह्याला काय बोलतात माहित नाही. आणि हा राईस. आणि ते आहे हा आमचा आजचा जेवण आहे. तुम्ही पण आज खुश होऊन जेवताय ना. मी बोललेली बनवते करून, पण त्यांना नको आहे माझ्या हातातलं जेवण. मी तरी काय करू. चला आता जेवून घेते. आपल्याला काय भेटतंय ना खायचं, मस्त राहायचं.
तेवढा आपला काम वाचला. तर चला फायनली झाली आहे भांडी घासून आणि पाणीसुद्धा भरून घेतलं आहे. इथे हतरून घालून घेतलं आहे मिस्टरने, कारण रात्रीचा काम माझा नसतो हतरून घालायचा, तो माझ्या मिस्टरांचा असतो. तर चला आता झोपायच्या आधी मी हा तेल तयार केलं आहे. हा बघा, तो आता मी डोक्याची मस्तपैकी छान मसाज करणार आहे. बघूया, एक दोन हप्ता मी हा करून बघणार आहे. बघूया केसांना थोडी वाढ, कारण माझे केस लेच मी कापून ले सत्यानाश लावले केसांची, आणि खूप वेळेला मी केसांना सेटनिंग परत कॅरेटिंग हे ते करून झाली आहे. त्यामुळे आता केस काय माझे खूपच डॅमेज झाले, खूप गलतात आहे. एक फणी मारले तरी 4-5 केस येतातच. म्हणजे चला हा असा तेल बनवूया आणि डोक्याला लावूया. उद्या केस धुवायचे म्हणजे आदल्या दिवशी लावून घेते आणि मग मस्तपैकी झोपते. तर चला आजचा ब्लॉग आता इथेच एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले. बाय बाय.